वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. तुम्हाला घरातला सुरुवात नाही करायचं म्हणलं आज आज डायरेक्ट सीएनजी पंपावरतीच सुरुवात करू. कारण खालच्या आपल्या ब्लॉग मध्ये आपण सीएनजी पंपामध्येच बघूया डायरेक्ट म्हणलं तर मी घरातच होतो. त्यामुळे आज आपण सीएनजी पंपावरच आल्यानंतर सुरुवात केलो. उशीर झाला तरी पण आता 9 वाजले. ती तुम्हाला सांगतो एवढं गरम होऊ लागलाय, एवढं गरम होऊ लागलाय. मला वाटतं आज पाऊसच येईल. पाऊस आला तर खूपच बरं होईल. थोडं गरम 9 वाजता एवढं गरम वाटायला की असं वाटतं की 1 वाजलेत का, 12:30 1 वाजलेत अशा पद्धतीचं गरम वाटायला लागलं. घाम घुम आलाय आणि जास्त मी फक्त हलक्यासा झटक्या मारला तर काय सांगायचं तुम्हाला, एवढं लय बेकार, लय म्हणजे लय बेकार गरम होतोय. आणि आता सीएनजी आता गाडी तर संपली, गाडी बाहेर घेतलेली तिथून. तर आता आपण प्रेशर तर थोडं बर आहे, बघूया आता प्रेशर कसं आपल्याला किती वाजतं किती नाही बघूयात आता आपण. आणि आज किती धंदा होतो काय होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर आपलं गाडीचा हप्ता निघालाय म्हणून आज काल निवांत रिलॅक्स केलं होतं. गाडीचा हप्ता निघालाय म्हणलं आता इथून थोडस आपल्याला खर्चाला पैसे लागणार आहेत. त्यामुळे आता जवळ लागतेच खर्चाला पैसे. आता घरी तर कोण नाही आहे. आजचा आहे 6वा दिवस. बघू अरे गॅस भरून घेऊ. आज कसं ट्रिप भेटेल काय होतंय त्या बघूया. बघितलं मित्रांनो, पहिलं स्ट्रिप मला लगेचच पडलं. दाखवलं तुम्हाला. पहिली ट्रिप होती डेक्कन. तर ते पण सगळ्याला माहित आहे का नाही की ते ब्ल्यू टिक, ब्ल्यू टिक म्हणतो ब्ल्यू, लवकरच येईल ब्ल्यू टिक आपल्याला पण. ठीक नाही का, ब्ल्यू पट्टी उबरची जे एक्सक्लुझिव्ह ट्रिप असं म्हणलं जातं. तर ते आपल्यालाच ट्रिप असतो असं होतं. पहिली ट्रिप तीच भेटली. नाश्ता वगैरे सगळं झालं तर तेच भेटलं. आणि निवांत आता आलोय. तर आज जास्त पळापळी नाही करणार, निवांत धंदा करायचा आपल्याला. काय गडबड करायचं नाही. शनिवार चिल मध्ये धंदा करायचा, चिल मध्ये राहायचं, चिल मध्ये घरी जायचं. तर पहिली ट्रिप तरी चालू, आता बघतोय दुसरी ट्रिपचं कुठं भेटतंय काय बघतोय. तिथं काही गेले वाटतो तू सगळे. शूट चालू होतं कशाचं तरी, ते शूट करून गेले. माझा फोन चालू होता म्हणून मी त्यांचा त्यात म्हणजे ते मी तुम्हाला दाखवलं नाही. फोन चालू होता माझा. ठीक आहे, राहू दे. काय कोइन्सिडन्स आहे बघा मित्रांनो. सकाळी जे पहिलं सुरुवात झाली होती माझ्या ट्रिपनं, जे एक्सक्लुझिव्ह ज्या कस्टमरला सोडलं होतं तिथं थोडंसं बाजूला उभारलो होतो. 10 मिनिटांनी त्यांचंच परत रिटर्न पडलं मला. आणि ते पण एक्सक्लुझिव्ह ट्रिप मध्येच पडलं, म्हणजे मलाच पडलं. काय म्हणजे काय म्हणावं आता उबरला. एवढा लाड करतोय काय माझे, काय कळे ना मला. तर मग ते घेतली मी. परत येऊन परत ते हाय तिथं सोडलो मुंडवा केशवनगरला. केशवनगरला सोडलो का नाही, तुम्हाला सांगावं म्हणलं लगेच तुम्हाला इकडे फिनिक्स मार्केट सिटीचं भेटलं म्हणून आता इकडे आलो. तुम्हाला म्हणून दाखवलं फिनिक्स मार्केट सिटीचा बॅक साईडला आता आपण बघू शकता. तर इकडे आलोय. चला ठीक आहे, बऱ्यापैकी चाललोय आपलं, चांगलं आहे. ह्या सगळ्याचं कारण काय माहितीये का मित्रांनो, माझा डेलीचा दिवस असं, मला ट्रिपचं काय टेन्शन नसतो. कधी तरी एक दिवस होतो की ट्रिप असं काय भेटत नाही. ती धंदा एकदम म्हणजे ते खूपच जरा स्लॅक असला तरच, नाही तर व्यवस्थित असलं तर मला मिळतोच. आज शनिवार असलं तरी मिळतो. काय माहिती मित्रांनो, मी रिलॅक्स असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर हे एकदम क्लिअर आपल्या साफ एकदम सरळ आहे. त्यामुळं आपण कधी कोणाचं वाईट चितलो नाही, आत्तापर्यंत नाही चितलो, यापुढेही वाईट चितणार नाही आपण. आणि आपल्याला ते पटत पण नाही वाईट कोणाचं चितायचं असेल तर. त्यामुळे ना आपल्या व्यवस्थित. आता परवा दिवशी जे काय आपलं रिक्षावाले बांधव भेटला, आपण जे चाकणला गेलो होतो सकाळ सकाळ पहिल्याच ट्रिपला, तर तो वाला मी तुमचे व्हिडिओ बघितलो. एवढं मोठे तुम्हाला कसे काय भाडे बसतात. कसं थोडस असतात. आता काय सांगू, मी असं म्हणत नाही की मीच लय नशिबवान आहे. असं माझ्यासारखे पण खूप मोठे आहे ते पण बडत असतात. पण आपण एकदम सरळ असतो मित्रांनो, आहे का नाही. हेलो, हाँ सर कहाँ पे हो. Right now. This is my Truecaller voicemail.
ओलाचा प्रॉब्लेम बघा सर कसा आहे. जोधपूर कुठं कुठे फोन लागू लागलाय. हॅलो, जोधपूरला फोन लागलाय, जोधपूरला कुठं. हे आता आपलं फिनिक्स मार्केट सिटीला लागलेलं आहे. इथं पिकअप पॉइंटला आलोय आपल्या इस्पोर्टला. तर फोन लावलो, दोनदा लागलं, 2 जणाला लेडीजला लागले, दुसऱ्याला लागला. आणि ते एका लेडीज होती जोधपूरला, सेक्टर सांगाल ते आपलं पिकअप तिथं. कुठल्याही कोणालाही कनेक्ट होऊ लागले फोन. ओलावरची पहिली बुकिंग 291 आणि मीटरनं किती 328 घेतलेत. शिवनेला आलो, डायरेक्ट शिवनेला. आता इथून बुकिंग मिळणं खूप अवघड झालेलं आहे. काय होतं बघूया. A few moments later. आता आलो मित्रांनो, टार्गेट करून ठेवतो. टार्गेट करून आलो आणि आता आपल्याला येताना डायरेक्ट जेट कॉर्नरच भेटलं. कुठं कुठं गेलो बरं का, तुम्हाला कुठपर्यंत सांगितलं मलाच लक्षात नाही आता. अरे सगळं ठेवतो म्हटलं भेटला हा. हा तर फिरलो चांगलं, बऱ्यापैकी इकडं तिकडं फिरलो मित्रांनो. मस्त आपलं फटाफट फटाफट, एकदम फास्ट, ते पण एकदम फास्ट झालं. तर आता वाजलेत किती, थांबा दाखवतो तुम्हाला. पहिलं हे सगळं व्हेंटिलेशनसाठी सगळं ओपन करून ठेवलं. म्हणजे वारा खेळतोय घरात. मला वाटलं पाऊस येईल आणि आपलं ताप होईल. वाजलेच 7:15. 10ला गेलो होतो आपण, 10 साडे 10ला गेलो होतो, 7ला घरी. टार्गेट क्रॉस करून आलो. थडाल 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 बघू शकता है का. अजून उजेडमध्येच रिटर्न घरी. आपलं तसंच असतंय. तर आम्ही आधी, आज काय नाही, आपल्याला तुम्हाला फक्त दाखवतो आणि आपण ब्लॉग इथं एंड करूया, बाकी काय नाही. हां, आणि आता हे ह्याच्यामध्ये आपल्याला बिस्किट, दूध, हे चितळेचं आपण वापरतो दूध, हे दूध आणि जिमजाम माझं आवडतं. हे दोन्ही आवडते बिस्किट आहेत माझे, ठीक आहे. आणि हे ब्रेड तर आहेच. आणि आता आपल्याला कालचं राहिलेलं हे डाळ आहे आणि हे भात आहे एवढंसं. आणि आज आज अंडे नाही खाणार भाऊ. आज आपण आपण कट्टर कट्टर आहे आपण बजरंगबलीच्या बाबतीत. शनिवार कोणी काही असू दे, आपण शनिवारी ना नॉनव्हेज ना अंडे, काही नाही. उपवास वगैरे करत नाही, आपल्या हातून होत नाही. ते करून तोडून घेतलं, आपलं ड्रायव्हिंग लाईनमध्ये असतो आपण, कुठेही काही बाकून तोंडात घालतो. ते करून पाप लावून घेण्यापेक्षा न केलेलं सुरक्षित कधीही असतं माणूस, नाही का. तर आता मस्त फ्रेश होतो मस्तपैकी, ठीक आहे. अजून एकदा आंघोळ करून घेतो, कारण लई घाम चिकचिक झालेलं असतं. रोजचं 2 टाइम आंघोळ करतो, सकाळी आणि दुपारी. तर आता आपण आंघोळ करून घेतो, ते जेवण करून घेतो, तेवढं जे काय असेल ते काय 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 बघून सगळं जेवण करून घेतो. तेवढं पोट भरून घेतो. मगाशी तर खाल्लंच होतो, पिंपळे गुरवला खाल्लं होतं एक समोसा, ठीक आहे. तर त्या लगेच खाऊन लगेच केलं. आता फ्रेश आंघोळ केलं ना, तेवढं खाऊन घेतो. भात आणि डाळ भात पहिलं गरम करून घेतो, गरम करून ते खातो. ते खाल्ल्यानंतर थोडं उशीर बसतो, एडिटिंग करून घेतो. एडिटिंग झाल्यानंतर एखादी बिस्किट, दूध, 1 ग्लास दूध आणि बिस्किट थोडं खातो आणि झोपून टाकतो. आणि उद्या संडे, निवांत उठायचं आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत जावा. असंच माझं डेलीचं ब्लॉग बघण्यासाठी, डेलीचं लाईव्ह बघण्यासाठी, काहीतरी काही शिकण्यासाठी मी करत असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला पुढं पुढं सांगत जाणार आहे. आता हे आपलं घरात एकटा आहे, बॅचलर लाईफ चालू आहे, बायको असून सुद्धा बॅचलर लाईफ कारण घरी बायको नाही आहे, बायको गेली माहेरी. आणि आता आपलं बॅचलर लाईफ चालू आहे सध्या. येस, तर अजून तरी कधी येणार आहे काही माहीत नाही. अजून तरी काही थोडी सुद्धा हिंट नाही. अजून तरी का त्याच्या तोंडून आलं पण नाही की आज नाही, परवा नाही, तेरवा येतो, असं तसं काही नाही. येईल तेव्हा येईल, मी काय विचारणार नाही. जेव्हा तिनं स्वतःहून सांगितलं येणार आहे, येतोय,
तर बिंदास ये, त्याचा काय विषय नाही. आणि असं समजू नका आमचं काही भांडण झालंय, ते रागवून गेले, असं काय नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, तेव्हा गैरसमज होऊ शकतं, असं पण नाही झालंच असं पण होऊ पण शकतं. कारण एवढं दिवस गेले ती मी माझ्या हातून करून खायला लागलो, त्याने यायचं अजून काय नाव घेणं असं म्हणलं तुला थोडंफार वाटतं कोणालाही. मी हाय ते सांगतो, असं काही नाही आहे. चालेल, त्यांनी निवांत जाऊन येऊ दे, असं काही नाही. मी मला आवडत नाही फोर्स करून बोलून घ्यायचं. हां, कधी माझं ते टालका हल्लं ते वेगळ्या विषयावर असतो, त्याच्यासाठी मग निघून ये म्हणत असतो मी, ये चल लवकर म्हणत असतो. पण आता काय नाही, रिलॅक्स आहे, मी पण रिलॅक्स आहे, ती पण रिलॅक्स आहे, माझे किट्टू पण रिलॅक्स आहे, म्हणजेच क्रियांशला मी किट्टू म्हणतो. तो चालू आहे तिथे. ठीक आहे, तर थांबू आपण इथेच. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच डेली बघू. हे आता सध्या तर डेली चालू आहे, तर बायको आली तर मग नंतर काय महत्त्वाच्या विषयावरती आपण ब्लॉग बनवत राहतो. तर आता सध्या डेली चालू आहे. आणि आपलं रिक्षाला पण, गाडीला आपल्या रिक्षाला पूर्ण आतून सेटअप करायचं आहे मला. तिथेही असं खूप आहे, पण तुम्ही सपोर्ट केला चांगलं, मला थोडंसं जास्त सपोर्ट केलं तर मी मस्त व्ह्यू दाखवणार आहे. मस्त पुढं लय भारी प्लॅनिंग डोक्यात. पण एवढंच की मनी आहे तो हनी आहे, असं आहे. थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम आहे, पैसा जर व्यवस्थित झाला तर ना पूर्ण सेटअपच करणार आहे मी आपल्या रिक्षाला. एकदम रेडीच करून ठेवणार आहे. हां, आणि मग तेव्हा तुम्हाला मज्जा येणार अजून, तेव्हा तरी माझे व्लॉग व्हिडिओ बघायला. कारण कन्व्हर्सेशन असणार आपल्या कस्टमर सोबत, बाहेर काय चाललेलं आहे, आपण कसे ट्रिपा मारत असतो, आपल्यासोबत काय काय चाललेलं असतं, सगळ्या गोष्टी तेव्हा त्या ब्लॉगमध्ये असतात. आणि एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे तेव्हा. तर तुम्ही असं स्किपच करू शकत नाही, तशा पद्धतीचे ब्लॉग असणार, बघायलाच पाहिजे तुम्ही, तसं असणार. पण थोडंसं मनी प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही सपोर्ट केला तर थोडंसं लवकर सबस्क्राईब केलं तर मला पण थोडंसं, मी स्वतः असं मोटिवेट होईल की बाबा चला माझे फॅमिली वाढू लागलंय, फॅमिलीसाठी अजून काहीतरी काय इंटरेस्ट करावं लागेल. म्हणजे फॅमिली म्हणजे तुम्हीच मित्रांनो, आपले हे सोशल मीडिया फॅमिली, त्यासाठी. ठीक आहे, आणि अजूनही माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझं ह्याचा लिंक आहे इंस्टाग्रामचा. फक्त थोडेच बाकी आहे ते 10K म्हणजे 10,000 फॉलोअर्स व्हायला, 10K फॉलोअर्स व्हायला थोडेच बाकी आहेत. तर तुम्ही तो एकदा चेक करा जाऊन, आणि फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि इथेही सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याला. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.